सो सापेक्ष आर्द्रता किंवा रिलेटिव्ह ह्युमिडिटी काय आलं, एकूण कॅपॅसिटी किती आहे त्याच्यापैकी ऍक्च्युअल मध्ये किती आहे ती झालं रिलेटिव्ह ह्युमिडिटी सपोज किंवा सापेक्ष आर्द्रता. ठीक आहे, म्हणजे काय की 100% कॅपॅसिटी आहे परंतु त्याच्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये आता फक्त 50% किंवा 70%च आहे, म्हणजे त्याची अजून फुल कॅपॅसिटी हे झाली का, फुल पोटेन्शियल यूज केलंय का नाही, म्हणजे ते अजून बाष्प धारण करू शकतं. ठीक आहे, सो हे झालं सापेक्ष आर्द्रता. सापेक्ष आर्द्रता टक्केवारीत मोजली जाते, पर्सेंटेज मध्ये मोजलं जातं. ठीक आहे, ही इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, डिरेक्टली कन्सेप्ट सुद्धा विचारू शकतात. त्याच्यानंतर तापमान वाढल्यास हवा अधिक जलबाष्प धारण करू शकते आणि त्यामुळे सापेक्ष आर्द्रतेत बदल होतो. ठीक आहे, म्हणजे काय, जर तापमान वाढलं तर त्या हवेची बाष्प धारण शक्ती वाढते. त्यामुळे ज्या ठिकाणी तापमान जास्त असेल, ठीक आहे, ज्या ठिकाणी तापमान जास्त असतं त्या ठिकाणच्या हवेत अजून बाष्प धारण करण्याची शक्ती असते. ज्या ठिकाणी तापमान कमी असतं त्या ठिकाणी बाष्प धारण शक्ती हवेची कमी असते. ठीक आहे, आता महाराष्ट्राच्या पठारी भागात सापेक्ष आर्द्रता तुलनेने कमी असते आणि किनारी भागात ती जास्त असते. पठारी भागात काय होतं, सापेक्ष आर्द्रता कमी सांगितली. का कमी सांगितलीये, त्या ठिकाणी तापमान जास्त, ठीक आहे, जास्त तापमान म्हणजे त्याची कॅपॅसिटी जी आहे किंवा बाष्प धारण शक्ती जी आहे ती काय असणार, जास्त. ठीक आहे, त्यामुळे खालचा जो आहे कॅपॅसिटी वाला किंवा क्षमतावाला, बाष्प धारण क्षमतावाला हा जास्त असणार आहे. इव्हन 100च्या पुढे पण जाऊ शकतं की 100% असेल आणि इकडे ऍक्च्युअल मध्ये प्रेझेंट किती असणार आहे, कमी. ठीक आहे, इकडे 40 किंवा 50च असेल. ठीक आहे, तर मग ह्याची रिलेटिव्ह ह्युमिडिटी किती झाली, 40-50% कमी झाली. ठीक आहे, परंतु किनारी भागात काय होतं, बाष्प धारण क्षमता जी आहे ती कमी असते किंवा जी काय आहे 100% असेल तर ह्याच्यापैकी त्या ठिकाणी तापमान कमी असतं, पाणी अवेलेबल आहे किनारी भागात, त्यामुळे काय होतं या ठिकाणी ही जी आहे ऍक्च्युअल मध्ये ते जास्त प्रेझेंट असतं, 70 किंवा 80%, आणि त्यामुळे काय होतं सापेक्ष आर्द्रता जास्त. किनारी भागात सापेक्ष आर्द्रता जास्त असते आणि पठारी प्रदेशात किंवा ज्या ठिकाणी तापमान जास्त आहे त्या ठिकाणी बाष्प धारण क्षमता जास्त असतात. आणि ज्यावेळेस खाली ज्याने आपण भागतो, ठीक आहे, हा जर जास्त असेल आणि वरचा जो आहे भाज्य तो जर कमी असेल तर आपला भागाकार काय येतो, कमी येतो. ठीक आहे, तर मग लक्ष ठेवायचं तापमानावरती आहे सापेक्ष आर्द्रता. एखाद्या ठिकाणी जर तापमान जास्त असेल तर त्या ठिकाणी बाष्प धारण क्षमता जास्त असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे सापेक्ष आर्द्रता कमी. ठीक आहे, हे पहा तापमान, त्याच्यानंतर बाष्प धारण क्षमता आणि इकडे सापेक्ष आर्द्रता. आर्द्रता, ठीक आहे, ज्या ठिकाणी ज्यावेळेस तापमान जास्त, ठीक आहे, तापमान जर जास्त असेल तर बाष्प धारण क्षमता काय असणार, जास्त. यस, बाष्प धारण क्षमता जास्त म्हणजे खाली ज्याने आपण भागतोय ना तो कॅपॅसिटी जास्त असणार आणि त्यावेळी सापेक्ष आर्द्रता काय होणार, मग कमी. नेक्स्ट, जर तापमान कमी असेल, कमी तापमान, तर बाष्प धारण क्षमता पण कमी आणि त्यामुळे सापेक्ष आर्द्रता जास्त. ठीक आहे, त्यामुळे हे सापडतं पठारी प्रदेशात आणि हे सापडतं किनारी प्रदेशात.
ठीक आहे. समजलं एवढं झालं. ठीक आहे, एवढं कळालं, क्लिअर झालं. सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय, याच्यामध्ये कोणाला प्रॉब्लेम? सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय, याच्यामध्ये प्रॉब्लेम? सापेक्ष आर्द्रता म्हणजे जी कॅपॅसिटी आहे त्या एरियाची किंवा त्या ठिकाणची हवेत बाष्प धारण करण्याची आणि ऍक्च्युअल मध्ये किती प्रेझेंट आहे, त्याच्यापैकी ऍक्च्युअल मध्ये किती प्रेझेंट आहे ते झालं सापेक्ष आर्द्रता. ठीक आहे, क्लिअर? कोणाला काही डाऊट याच्यामध्ये? एवढ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या आहेत का? क्लिअर? क्लिअर? तेवढं समजलं? एवढ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्यात का? वातावरण, हवामान, सम हवामान, विषम हवामान, त्यानंतर आर्द्रता आणि सापेक्ष आर्द्रता. ठीक आहे, क्लिअर झालं का एवढं? नेक्स्ट आपल्याला पाहायचे पावसाचे प्रकार. ठीक आहे, सो नेक्स्ट पाहायचे पावसाचे प्रकार. ओके, ठीक आहे. सो पावसाचे प्रकार. पावसाचे प्रकार याच्यामध्ये पहिला प्रकार येतो आरोह पाऊस किंवा कन्व्हेक्शनल रेनफॉल. आरोह प्रकारचा पाऊस किंवा कन्व्हेक्शनल रेनफॉल. ठीक आहे, याच्यामध्ये काय होतं? ठीक आहे, सो याच्यामध्ये ही पावसाची प्रक्रिया पुढील प्रमाणे होते. याच्यात काय होतं की सूर्याच्या उष्णतेमुळे जमिनीचे तापमान वाढतं. ठीक आहे, जमिनीवरील हवा तापून हलकी होते. ठीक आहे, जमिनीलगत जी हवा असेल तापून हलकी होते आणि हळूहळू वर चढू लागते. वर जाताना काय होतं, हवा थंड होते आणि थंड झाल्यावर हवेत असलेले जलबाष्प संक्षेपित होऊन, ठीक आहे, त्याचे ढग तयार होतात. त्यानंतर हे जलकण जे आहेत ते एकत्र येऊन मोठे होतात आणि पावसाच्या रूपाने खाली पडतात. या प्रकारचा पाऊस अल्पकाळ पण जोरदार असतो. अल्पकाळ पण जोरदार असतो. महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीच्या पट्टीवर अशा प्रकारचा पाऊस आढळतो. ठीक आहे, याच्यात काय होतं सांगते. सो याच्यात काय, ही जमीन, ठीक आहे, जमीन, आणि हा पाऊस कोणत्या ठिकाणी आढळतो? ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त लंबवत सूर्यकिरण असेल, सूर्यकिरण, आणि ज्या ठिकाणी तापमान, त्यामुळे काय होतं, जमीन तापायला तापमान जास्त आणि, ठीक आहे, सो याच्यात काय होतं, आरोह प्रकारचा पाऊस. याच्यामध्ये ज्यावेळेस सूर्याची किरणं लंबवत म्हणजे अशी स्ट्रेट पडतात. ठीक आहे, तर त्यामुळे जमीन काय होते, तापायला सुरुवात होते. 12 वाजेपर्यंत जमीन खूप तापते. त्याच्यानंतर जमिनी लगत असलेली जी हवा आहे ती याच्यामुळे तापते. ठीक आहे, हीट ट्रान्सफर होते आणि जमिनी लगत जी काही हवा आहे ती तापायला सुरुवात होते. ठीक आहे, आणि ही हवा त्यामुळे काय होते, वरती जायला सुरू करते. ठीक आहे, वरती जाते आणि आपल्याला माहितीये भूपृष्ठापासून जसं जसं भूपृष्ठापासून आपण दूर जाऊ, कारण की हीट सोर्स काय हाय, याच्या हा गरम झालाय आणि इथून आपल्याला हीट ट्रान्सफर होतीये. ठीक आहे, त्यामुळे जसं जसं आपण वरती जाऊ
जमिनीपासून, तसतसं तापमान काय होणार, कमी होत जाणार. त्यामुळे ही गरम झालेली हवा ज्यावेळेस वरती जातीये तसं तिचं तापमान काय होणार, कमी होणार आणि या ठिकाणी गेल्यावरती थंड होणार. ठीक आहे, थंड होऊन त्याच्या ढगात रूपांतर होणार. ठीक आहे, ढगात रूपांतर होणार. एक 4 वाजता ही प्रक्रिया होते आणि त्यावेळी ढगात रूपांतर झाल्यामुळे काय होणार, मग पाऊस पडणार. ठीक आहे, हे ढग एकमेकांना नंतर एवढे मोठे होतात की मोठ्या प्रमाणात जोरदार पाऊस होतो, कमी वेळात खूप जास्त पाऊस. त्याचं वैशिष्ट्य काय, कमी वेळात खूप जास्त पाऊस, जोरदार पाऊस. पावसाचे थेंब जे असतील ते खूप मोठे असतील. एकदम ढग जे असतात त्याला इथे क्युमुलोनिंबस क्लाउड बोलतात. क्युमुलोनिंबस क्लाउड. एकदम काळ्या रंगाचे ढग असतात जे जमिनीच्या खूप जवळ दिसतात आपल्याला. ठीक आहे, तर त्याला आपण क्युमुलोनिंबस क्लाउड बोलतात. ढगांचा टाईप आहे. ठीक आहे, सो प्रक्रिया काय आली, आरोह पाऊस म्हणजे काय, आरोह प्रकारचा पाऊस म्हणजे काय, तर त्या ठिकाणी सूर्याची किरण लंबवत पडतात. ठीक आहे, त्यामुळे खूप जास्त सूर्यप्रकाश कमी वेळात खूप जास्त सूर्यप्रकाश भेटतो. त्यामुळे काय होतं, जमीन तापायला सुरुवात होते. जमीन तापली की ती हीट ट्रान्सफर करते लगतच्या हवेला. ठीक आहे, हवा गरम होते आणि ती वरती जायला सुरुवात करते. वरती जात असताना हवेचं तापमान काय होतं, कमी होतं, कमी कमी होत जातं आणि मग त्या हवेत जे काही बाष्प आहे तर त्याचं ढगात रूपांतर होतं आणि त्याच्यानंतर पाऊस यायला सुरुवात होते. तो झाला आरोह प्रकारचा पाऊस. ठीक आहे, तर आपल्याकडे हा पाऊस कुठे दिसतो, कोकण किनारपट्टीवरती. कोकण किनारपट्टीवरती आपल्याला अशा प्रकारचा पाऊस दिसतो मान्सूनच्या सुरुवातीला एकदम. कोकण किनारपट्टीवरती. ठीक आहे, सो हे कळलं. हा पाऊस कसा असेल, अल्पकाळ आणि जोरदार. ठीक आहे, आरोह प्रकारचा पाऊस. एवढंच लक्षात ठेवायचं की हा पाऊस कशामुळे होतोय, तर जमीन खूप जास्त तापल्यामुळे. ठीक आहे, तापल्यामुळे त्या जमीन तापते, त्याच्यामुळे हवा तापते, हवा वरती जाते, थंड होते, तिचं ढगात रूपांतर होतं आणि पाऊस येतो. हा पाऊस कमी वेळात खूप जास्त पाऊस पडतो, आरोह प्रकारचा पाऊस. ठीक आहे, जो विषुववृत्तीय प्रदेश आहे, विषुववृत्तीय प्रदेश, तर याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचा पाऊस जो आहे पाहायला भेटतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला सदाहरित वने पाहायला भेटतात. सदाहरित वने विषुववृत्तीय प्रदेशात. विषुववृत्तीय प्रदेश कुठे आहे, हा जर भारत असेल, सॉरी पृथ्वी असेल, ठीक आहे, ही 0 डिग्रीची लॅटिट्यूड म्हणजे अक्षांश आणि वरती 10 डिग्री आणि खाली 10 डिग्री, हे झालं विषुववृत्तीय प्रदेश. मी या ठिकाणी ज्यावेळेस सूर्याची हालचाल होत असते, ठीक आहे, हा कर्कवृत्त, हा मकर वृत्त. ठीक आहे, सो सूर्याची हालचाल इथपर्यंत होते. ठीक आहे, सॉरी. मग या ठिकाणी सूर्यावरती या प्रदेशावरती वर्षभर काय असतात, लंबवत सूर्यप्रकाश पडतो. त्यामुळे जमीन भरपूर तापते. या भागात आपल्याला समुद्रही दिसतो. ठीक आहे, त्यामुळे भरपूर तापते आणि आरोह प्रकारचा पाऊस पडतो. याला बोलतात 4 वाजताचा पाऊस. 4 वाजताचा पाऊस बोलतात याला, कारण या ठिकाणी दररोज पाऊस पडतो. दररोज पाऊस पडतो विषुववृत्तीय प्रदेशात. त्या ठिकाणी सकाळी 12-1 वाजेपर्यंत जमीन खूप तापते, त्याच्यानंतर 4 वाजेपर्यंत ढगात रूपांतर होतं आणि 4 वाजल्यानंतर पावसाला सुरुवात होते. सो दररोज पाऊस पडतो विषुववृत्तीय प्रदेशात. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला सापडतात सदाहरित वने. ठीक आहे,
हा झाला आरोह प्रकारचा पाऊस. याच्यात काही प्रॉब्लेम? लेक्चर्स पुण्यामधून लाईव्ह आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये काय प्रॉब्लेम समजला? 4 वाजताचा पाऊस किंवा विषुववृत्तीय प्रदेशातील पाऊस. ठीक आहे, दररोज पाऊस पडतो या ठिकाणी. एवढं समजलं. आरोह प्रकारचा पाऊस समजला. काय हा, त्याच्यासाठी काय आवश्यक आहे? जमीन तापणं आवश्यक आहे. आणि जमीन तापण्याबरोबरच खालून हवे ह्याच्यात ना आर्द्रता मिळाली पाहिजे किंवा बाष्प पाहिजे त्या प्रमाणात. हा, वाफ तयार होण्यासाठी बाष्प गरजेचं आहे. ठीक आहे, क्लिअर झालंय? पुढचा टाईप सुरू करायचा. हा क्लिअर झालाय का? आरोह प्रकारचा पाऊस काय आहे, कन्सेप्ट क्लिअर आहे का? क्लिअर? ठीक आहे, नेक्स्ट आहे प्रतिरोध पाऊस. ठीक आहे, त्याला बोलतात ओरोग्राफिक रेनफॉल. ग्राफिक म्हणजे पर्वतीय प्रदेशातील पाऊस बोलला जातं. ओरोग्राफिक रेनफॉल, प्रतिरोध पाऊस. प्रतिरोध पाऊस म्हणजे काय? हा पाऊस पर्वताच्या अडथळ्यामुळे पडतो. हा पाऊस पर्वताच्या अडथळ्यामुळे पडतो. ह्याच्यात काय प्रक्रिया आहे? मग समुद्राकडून येणारे ओलसर वारे, म्हणजे ज्याच्यामध्ये बाष्प असतं. ठीक आहे, पाणी आहे त्याच्यात, बाष्प, मॉइश्चर आहे, ह्युमिडिटी आहे, असं ओलसर वारे ज्यावेळेस पर्वतांना धडकतात तर पर्वतामुळे हवा वर चढण्यास भाग पाडली जाते. पर्वतामुळे मग हवा वरती उचलली जाते. जसजसं वरती जाईल हवा काय होणार? थंड होणार. आणि थंड झाल्यावरती जलबाष्प, जे काही बाष्प धारण केलंय हवेने, त्याचं रूपांतर संघनन होऊन ढग तयार होतात त्याचे. आणि पर्वताच्या समोरच्या बाजूस जोरदार पाऊस पडतो. पर्वताच्या पृष्ठभागी म्हणजेच पवन छायेच्या म्हणजे विरुद्ध बाजूला पाऊस कमी पडतो. मग त्याला आपण बोलतो पर्जन्य छायेचा प्रदेश. ठीक आहे, समजून घेऊ आपण. ठीक आहे, हा सपोज असेल पर्वत. ठीक आहे, या ठिकाणी आहे समुद्र. समुद्र, मग या इकडनं येणारे, समुद्रावरून येणारे जे काही वारं आहे त्यांच्यामध्ये काय आहे? ऑलरेडी बाष्प आहे. इकडे आल्यामुळे अडथळा निर्माण होतो या वाऱ्यांना सरळ जाण्यास, आणि त्यामुळे हे वारे काय होतात? वरती यायला लागतात. ठीक आहे, जसं जसं वरती येतात हवा ह्याच्यामुळे काय होणार? ते थंड होणार वरती गेल्यामुळे. ठीक आहे, इकडे जाताना ते थंड होतात. या ठिकाणी ढग तयार होतील आणि त्यामुळे या भागात जो आहे भरपूर पाऊस पडतो पर्वत उतारावरती. ठीक आहे, या ठिकाणी भरपूर पाऊस पडणार. काय होणार? इकडे हवा, मग ही हवा ज्यावेळेस इकडे येणार त्यावेळेस काय होणार? याच्यातलं बाष्प ऑलरेडी पाण्याच्या स्वरूपात गेलेलं आहे, त्यामुळे ही हवा कशी असणार? कोरडी हवा, याच्यात बाष्प नाही. ठीक आहे, मग ही खाली येते. ठीक आहे, खाली येते ही हवा. वरती हवा थंड आहे, थंड हवा खाली बसायला सुरुवात करते आणि गरम हवा ज्यावेळेस असेल ती वरती जायला सुरुवात करते. एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, ज्या ठिकाणी तापमान जास्त त्या ठिकाणी हवा वरती जाते. ठीक आहे, आणि हवा जर थंड असेल तर हवा खाली बसते. आता ही हवा काय झाली? कोरडी, हिच्यात बाष्प नाहीये, तर ती पर्वत उतारावरून खाली येते. मग खाली येताना हळूहळू ती बाष्प घ्यायला सुरुवात करते. त्यामुळे हा जो भाग आहे हा झाला पर्जन्य छायेचा प्रदेश. हा झाला पर्जन्य छायेचा प्रदेश.
हा झाला पर्जन्य छायेचा प्रदेश. ते लाईट्स बंद कर बरं, दिसत नाही का? हा झाला पर्जन्य छायेचा प्रदेश. ठीक आहे. मग हा का कोणता पाऊस झाला? प्रतिरोध प्रकारचा. प्रतिरोध प्रकारचा पाऊस असू देत मॅम. काय माहिती, जाऊ दे ना, असू दे. ठीक आहे. प्रतिरोध प्रकारचा पाऊस म्हणजे काय? तर पर्वताच्या अडथळ्यामुळे पडणारा पाऊस म्हणजे प्रतिरोध प्रकारचा पाऊस. समुद्र किनाऱ्यावरून बाष्पयुक्त वारे येतात, पर्वताचा अडथळा झाल्यामुळे ते वारे अडवलं जातं. ठीक आहे. आणि हळूहळू वरती चढायला सुरुवात करतात. वरती गेल्यावर ती ढग तयार होतात, पाऊस पडतो. कोणत्या भागात? या भागात ज्या ठिकाणाहून वारे आलेत. ठीक आहे. त्या भागात पाऊस पडतो. हेच वाऱ्यानंतर इकडे कोरडे होतात, बाष्प निघून जातं आणि खाली बसायला सुरुवात करतात. तर या ठिकाणी पर्जन्य छायेचा प्रदेश तयार होतो. ठीक आहे. तर पर्जन्य छायेचा प्रदेश तयार होतो, ह्याला बोलायचा प्रतिरोध प्रकारचा पाऊस. भारतामध्ये आज भारत असेल तर आपल्या इकडं नैऋत्य मोसमी वारे येतात या बाजूने. ठीक आहे. आणि इकडे अडवायला काय आहे आपल्याकडे? पश्चिम